हप्तेखोरी नव्हे, जीव आहे मोलाचा. जळगाव आरटीओ विभागातील भ्रष्ट कर्मचाऱ्यांना कारवाईचा डोस द्यावाच. जळगाव जिल्ह्यातील विविध नदीपात्र परिसरातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरपणे अवैध वाळू उपसा केला जात असल्याचा आरोप केला जातोय. अक्षरशः नदीपात्र ओरबाडून मोठ्या मोठ्या डंपरच्या माध्यमातून अवैध वाहतूक करीत गैरकारभार केला जात आहे. महामार्गावरील अवैध वाहतुकीला प्रादेशिक परिवहन विभागाचे संबंधित अधिकारी जबाबदार असून कर्तव्यात कसुरी करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई वरिष्ठांनी करणं गरजेचे झाले. चाळीसगाव अमळनेर या परिसरांमधील वाळूच्या डंपरखाली चिरडल्यानं काहींचा जीव जाण्याची गंभीर घटना देखील झाली आहे. मात्र बेदरकार वाहतूक सुरळीत ठेवण्यात, वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यात महामार्ग व प्रादेशिक परिवहन विभाग मात्र जवळपास अपयशी ठरल्याचे चित्र दिसून येत असल्यानं नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. जळगाव जिल्ह्यातील पारोळा, एरंडोल, चाळीसगाव, जामनेर, अमळनेर, धरणगाव, चोपडा, यावल, रावेर तालुका परिसरातील विविध नदीपात्र परिसरातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा करीत नदीपात्र अक्षरशः ओरबाडले जात आहेत. परवानगी दिलेले क्षेत्र सोडून इतर ठिकाणाहूनही मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात असून महसूल, प्रादेशिक परिवहन विभाग व इतर सहकारी प्रशासकीय विभागांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नसल्याचा आरोप केला जातोय. गिरणा बचाव आंदोलनाच्या माध्यमातून माजी खासदार उन्मेष पाटील यांनी अवैध वाळू उद्योग, अवैध वाळू वाहतूक याविरुद्ध तीव्र भूमिका घेतली आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे वाळू डंपर खाली चिरडल्यानं एका 19 वर्षीय युवतीचा मृत्यू झाल्याचा दुःखी प्रसंग घडलाय. अमळनेर परिसरातही वाळूच्या डंपर खाली चिरडल्यानं अपघात झाल्याची घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यातील विविध परिसरात महामार्गावर ठिकठिकाणी अपघाताच्या वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. या बाबी लक्षात घेता जळगाव विभाग प्रादेशिक परिवहन आरटीओ कार्यालयाचे बेकायदेशीर, नियमबाह्य, बेदरकार वाहतुकीवर नियंत्रण नसल्यानं नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. हप्तेखोरीच्या प्रकारामुळे अवैध वाहतुकीस चालना मिळते का? मग अपघातातून जाणाऱ्या जीवांचे मोल काय? असा सवाल नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे. प्रादेशिक परिवहन विभाग आरटीओ कार्यालय जनसेवेसाठी की नियमबाह्य वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी? हा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होऊ नये यासाठी आरटीओ कार्यालयानं पारदर्शक व गतिमान प्रशासकीय कारभार करणं आवश्यकच आहे. चेक पोस्ट नाक्यावर तसेच कार्यक्षेत्रातील महामार्गावर त्या आरटीओ अधिकाऱ्यांनी पारदर्शक व ठोस भूमिका निभावीत अवैध उद्योगांना जागीच ठेचले पाहिजे अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. आरटीओ विभागास विभागातीलच कोणी भ्रष्ट कर्मचारी बदनाम करत असतील तर अशांचाही शोध घेत त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई तात्काळ होणं गरजेचे आहे. कारण अपघातात जाणाऱ्या जीवाचे मोल कोणत्याही पैशात होऊ शकत नाही. एका 11वीला असलेल्या मुलीला वाळूच्या डंपरखाली चिरडून टाकलं आणि त्यातून तालुक्यात संतापाची लाट उसळली. आणि म्हणून ज्या प्रशासनाने लोकप्रतिनिधीचा हाताखालचं मांजर झालं आहे त्या प्रशासनाला आम्ही आज विचारून त्यांना त्या ठिकाणी पूर्णपणे जाणीव करून दिली की आम्ही सगळे गट तट सोडून पक्ष, संघटना, शेतकरी, तरुण एकत्र येऊन या सगळ्या तालुक्याला लुटण्याची ती सगळी नेक्सस आहे ती उद्ध्वस्त करण्याच्या संदर्भात आम्ही आज आंदोलन सुरू केलं. दादा, इथे येताना तुम्हाला गेटवर थांबण्याचा काही प्रकार झालेला आहे? धक्काबुक्की झालेली पोलिसांकडून काय? नाही, ते तर सर्रास सुरू आहे. लोकप्रतिनिधीच्या दबावाखाली अधिकारी मग त्या ठिकाणी कोणी अन्यायाविरुद्ध आवाज उठवत असेल, कोणी बोलत असेल तरी त्याला त्या ठिकाणी गुन्हे दाखल करता येईल का, त्याला अडवता येईल का? म्हणजे आज आम्ही एवढे शेकडो शेतकरी, सगळ्या पक्षाचे, सगळ्या संस्थेचे प्रमुख लोक ज्यावेळेस तहसील कार्यालयात येतो, जे काम त्यांचं आहे पोलिसाचं तहसीलचं, त्यांनी केलं नाही म्हणून आम्हाला रस्त्यावर लागतं. आणि अशा वेळेस आम्हाला अडवणं म्हणजे एका प्रकारे चाळीसगाव तालुका हा पूर्वीच्या काळी जसं बिहार आणि UP मधली परिस्थिती तशी परिस्थिती झाली. आज एका प्रकारे लुटण्याचं काम सुरू आहे, दहशतीखाली आहे, बोलणाऱ्याची हिंमत होत नाही, त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात. आणि या सगळ्या संकटातून तालुक्याला बाहेर काढण्यासाठी आम्ही हे गिरणा बचाव समितीच्या माध्यमातून सगळे पुढे आलो. आता तुम्ही जसं म्हटले आता की आज आम्ही सुरुवात केलेली आहे, तर तुमच्या या आंदोलनाचा शेवट हे सर्व ज्या तालुक्यात जे अवैध उत्खनन
किंवा वाहतूक चालू आहे हे थांबल्यावरच होणार आहे का? निश्चित गिरणा नदी जी आमची माता आहे तिचं होणारं वस्त्रहरण जोपर्यंत थांबवलं जात नाही, जोपर्यंत नियमाने व्यवस्था उभी राहत नाही, आम्ही आंदोलन बंद करा किंवा विकासाला अडथळा म्हणून करत नाही आहे. जे बेसुमार, जे तस्करी, नियम पूर्णपणे धाब्यावर बसून केले जात आहेत, याऐवजी नियमाने आपल्याला पर्यावरणाने मान्य केलेले स्थळं आहेत, स्पॉट आहेत, त्याला तुम्ही त्या ठिकाणी दिवसा सूर्योदय सूर्यास्त प्रॉपर त्या ठिकाणी CCTVमध्ये उत्खनन करून विकास कामं चालू ठेवली पाहिजेत. पण ते पूर्णपणे बाजूला ठेवून बेकायदेशीर लुटायचा आणि माझाच कार्यकर्ता आणि माझेच नातेवाईक ते सगळं उत्खनन करतील आणि लुटतील अशा प्रकारचं जे घाट घातला आहे, याच्यामुळे तालुक्यात संतापाची लाट आहे. शिकलेला तरुण वैफल्यग्रस्त झाला आहे. 2 नंबरचा तरुण रात्रीचे 2 नंबरचे धंदे करून पांढरे कपडे घालून फिरतोय आणि कष्टकरी मात्र त्या ठिकाणी हताश होतोय. हे चित्र त्या ठिकाणी आम्हा सगळ्यांना आंदोलन करण्यात भाग पाडत आहे. म्हणून आज सुरू झालेलं आंदोलन जोपर्यंत या सगळ्या घटकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत सुरू राहील. आणि आपण एक मागणी परत केलेली आहे की ETS मोजणी झाली पाहिजे. हो. तर ETS मोजणी जे स्पॉट आहेत आणि स्पॉट व्यतिरिक्त जिथून अवैधरित्या झालेलं आहे उत्खनन त्यांची बी ETS मोजणी होणार का? गंभीर बाब अशी आहे की सरकारने दिलेल्या जे काही उत्खननासाठीचे स्पॉट लोकेशन होते तिथून उत्खनन झालेलं नाही आहे. वन विभागाची असलेल्या मालमत्तेवरून शेकडो कोटी रुपयाचं उत्खनन झालेलं आहे. आणि आम्ही जेव्हा महसूलला जेव्हा विचारला तेव्हा महसूल म्हणता आम्ही PILR म्हणजे भूमी अभिलेखाला मोजणी करायला सांगितलं आहे. भूमी अभिलेखाला विचारलं तर आम्ही ते PWला विचारतोय ते कामं कुठले आहे. म्हणजे इथली जी कामं सुरू आहे ना त्याला रॉयल्टी, ना ट्रान्झिट पास, ना त्याला कुठली नियम, ना त्याला कुठल्या पद्धतीने रूल्स रेग्युलेशन, बेकायदेशीरपणे उत्खनन, तस्करी आणि बाहेरगावी त्या ठिकाणी करून तरुणाईला व्यसनाधीन करत 2 नंबरच्या धंद्यामध्ये आणून हताश करण्याचं जे काम आहे ते खरं तर भाजपासारख्या सुसंस्कृत पक्षाला शोभा न देणारं त्या ठिकाणी होतं आहे आणि ते लोकप्रतिनिधींच्या हातून घडतं आहे, प्रशासनाच्या मदतीने घडतं आहे. याची खंत तालुक्यातल्या आज शेतकऱ्यांनी अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आलं की काय पाप केलं, काय चूक झाली की 40 गावात अशा पद्धतीचं बदल आम्ही घडवतो. एका काहीतरी वेगळ्या आंदोलनासाठी जमलेलो आहोत असं जर कोणाला वाटत असेल तर हे डोक्यातून काढून टाका. कारण हा प्रश्न काही अचानक उद्भवलेला किंवा आजचा प्रश्न नाहीये. वाळू विषय इतका भयंकर आहे की या वाळू माफिया म्हणा, चोर म्हणा, वाळू चोर म्हणण्याच्या सोबत यांना पाणी चोर सुद्धा म्हणावं लागेल. कारण जर नद्या कोरड्या पडल्या तर भविष्यात आपल्याला पाण्यासाठी वनवन भटकावं लागणार आहे. म्हणजे आपल्या वाळू सोबत पाणी सुद्धा चोरता येईल, ध्यानात ठेवा. या ठिकाणी मला एक महत्वाचं सांगायचं आहे की इथे आता अनेक पोलीस अधिकारी आहे, पोलीस सुद्धा आहेत आणि कदाचित तहसीलदार इथे असतीलही. मागच्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल की तहसीलदार साहेबांनी, मी नावासहित बोलतो, प्रशांत पाटील, मला काही कुणाला घाबरण्याचं कारण नाहीये, त्यांनी कारवाई केल्याचं दाखवलं. तुम्ही पेपरला बघितलं असेल या 2-4 दिवसापूर्वी काहीतरी T-शर्ट वर मस्त काहीतरी एकदम शितापीने म्हणजे गनिमी काव्याने त्यांनी खूप म्हणजे महाराजांचा वारसा जपला की काय असा गनिमा कावा करून त्या T-शर्ट वर जाऊन त्यांनी ते डंपर पकडलं. मग मला हे त्यांना विचारायचं आहे की इतक्या दिवस तुम्ही झोपले होते का काही भांगच्या गोळ्या खाऊन सुस्त पडलेले होते का? तुम्हाला काही राजकीय दबाव होता, लोकप्रतिनिधींचा म्हणा किंवा गिरीश महाजनांचा म्हणा किंवा देवेंद्र फडणवीसांचा दबाव होता की काय तुम्हाला, की इतक्या दिवस तुम्ही त्यांच्यावर काहीच कारवाई केली नाही, इतक्या दिवस तुम्हाला ते काहीच दिसलं नाही आणि अचानक एकदम साक्षात्कार झाला तुम्हाला? अनेक गोष्टी आहेत. म्हणजे नदी ही खरं वास्तविक आपल्या शेतकऱ्यांची, मी इथे एक शेतकरी पुत्र म्हणून बोलतोय, नदी ही आपल्या शेतकऱ्यांची जीवनवाहिनी आहे, जीवनरेखा आहे. आणि हा प्रश्न नुसता नदीचाच नाही, आपण या धरती मातेला माता म्हणतो, आई म्हणतो. आपण MIDCच्या मागच्या साईडला जाऊन बघा. मी एकदम मोकळ्या भाषेत बोलतो. तुम्ही जर खरंच शेतकरी पुत्र असाल आणि तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांना मला आवाहन करायचंय की तुम्ही जर खरंच शेतकरी पुत्र आहात ना, तुम्ही उघड्या डोळ्यांनी आपल्या आईवर झालेला बलात्कार पाहणार आहात का? कारण तिथे बघा इतके मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत, दिवस रात्र तिथे पोकलँड JCB चालू असतात. मग तुम्हाला काहीच वाटत नाही का? का काही ठराविक सामाजिक कार्यकर्ते राजकीय पक्षांनीच हे करायचं का? तुमचा आत्मा काय जिवंत नाहीये का? का तुम्हाला सुद्धा काही दबाव आहे? तुम्ही घाबरता कोणाला आहे? मला सांगायचंय
की हे प्रशासन आहे, हे राहुल जाधवांनी सांगितलं की हे झोपेचं सोंग घेते. मी म्हणतो झोपेचं सोंग नाही घेते, ते सुद्धा याच्यातलं मलिदा लागतायत. मला सांगा, पोलिसांनी जर ठरवलं आणि तहसीलदारांनी ठरवलं तर एकही वावचं ट्रॅक्टर जाऊ शकतं का? एक सुद्धा वावचं ट्रॅक्टर जाऊ शकत नाही. किंवा तालुक्यात जुगार अड्डे, गुटखा माफिया तयार होणार नाहीत, वाळू चोर वाळू माफिया तयार होणार नाहीत. एक म्हणजे फक्त पोलिसांनी मनावर घ्यायचा विषय आणि तहसीलदारांनी मनावर घ्यायचा विषय. अरे तुम्ही सुद्धा माणसात, तुमच्यातला माणूस जागा होऊ द्या. माझं म्हणणं आहे की हे अवैध धंदे शहर पोलीस म्हणजे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक की आपल्या चाळीसगावमध्ये खूप मोठे कार्यालय आलेले आहेत. प्रांत अधिकारी सुद्धा येत आहेत, डीवायएसपी आहेत, अप्पर पोलीस अधीक्षक आहेत. माझा प्रश्न आहे या सर्वांना, हे तुमच्या आशीर्वादाने चालतंय का? म्हणजे कोणत्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने चालतंय का डायरेक्ट देवेंद्र फडणवीसांच्या दबावाखाली हे चाललेलं आहे? याचं उत्तर आम्हाला पाहिजे.